महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर नेते, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर राऊत साहेबांनी, सावंत साहेबांनी आणि सुषमाताईंनी एवढ्या उंचीवर सगळे विषय नेल्यानंतर मला इथं बोलायला सांगण्यात आलेलं आहे। सगळ्या मोठ्या मोठ्या बॅट्समॅननी चांगली इनिंग खेळली आणि आता खालच्या तळातल्या फलंदाजाला बोलवलेलं आहे, पण मी ही शिवसेना प्रमुखाचा पक्का शिवसैनिक आहे। मीही लढा चांगल्या पद्धतीनं लढा, चांगल्या पद्धतीनं विषय मांडण्याचा प्रयत्न करतो। माझ्या भाषणाला एखाद्या दिवस टाळ्या वाजवायला मिळणार नाही, परंतु काही सत्यता महाराष्ट्रातली आपल्यासमोर मांडावी लागेल, तीही आपल्याला अभ्यासावी लागेल। राजकीय विषय राऊत साहेबांनी, सुषमाताईंनी मांडलेले आहेत, कामगारांचा विषय सावंत साहेबांनी मांडलेला आहे, परंतु एक महाराष्ट्रात काम करत असताना, विधान परिषदेत एक विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातली आत्ताची जर स्थिती बघितली तर या महाराष्ट्रात एक लबाड सरकार काम करतंय अशा प्रकारची स्थिती आहे आणि फक्त काम करायचं ढोंग करतंय अशा प्रकारची या महाराष्ट्रातली या सरकारची स्थिती आहे। हे सरकार घोषणा तर दररोज मोठ्या मोठ्या करतंय, तो प्रत्यक्षात जनतेच्या हिताचं कोणताही निर्णय हे सरकार करत नाही। विशेषतः मी ग्रामीण भागातला शिवसैनिक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर मी हात घालू इच्छितो। कामगारांच्या विषयावर जसं सावंत साहेबांनी विषय मांडलेला, मी शेतकऱ्यांचे काही विषय मांडू इच्छितो आणि हे विषय ज्यावेळेस आपण ऐकाल, पाहाल, समजून घ्याल तर मला असं वाटतं फक्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचं काम आताच्या घडीला या महाराष्ट्रात चालू आहे। मला वेळ अतिशय मर्यादित आहे, त्यामुळे मी फार डिटेलमध्ये जात नाही, प्रत्येक विषयाला थोडं थोडं शिवण्याचा प्रयत्न करतो। आपण या नाशिक जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकला ओळखला जातो आणि या कांद्याची जर आताची परिस्थिती बघितली तर या कांद्याला अनुदान सरकारने मागच्या अधिवेशनात जाहीर केलं, परंतु अजूनही कांद्याला अनुदान सर्व शेतकऱ्यांना सरकारने दिलेलं नाही। चला काही हरकत नाही, काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसेल, परंतु या कांद्याला बाहेरच्या काही देशामध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी आहे। मग बांगलादेश असेल, मलेशिया असेल, संयुक्त अरब अमिरात असेल, या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी आहे आणि अशी मागणी असताना सरकारने या कांद्यावर निर्यात बंदीचं सुद्धा धोरण अवलंबलेलं आहे। एकीकडे आई जेव घालेन आणि बाप भीक मागू देणं अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांच्या या कांद्याच्या बाबतीत सरकारने केलेली आहे। कांद्याला भाव तर द्यायचा नाही, परंतु कांद्याची निर्यात सुद्धा करायची नाही। आपण कांद्याच्या निर्यात बंदीवर आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला, सरकारने नाटक केलं, केंद्राशी बोलणी करायचं, पण या केंद्राच्या सरकारने या राज्याच्या सरकारला कुठेही दारात सुद्धा उभं केलं नाही। आपण खऱ्या अर्थानं कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे किंवा कांद्याला भाव दिला पाहिजे ही मागणी घेऊन शेतकरी आणि आपण सातत्यानं लढा देतो, परंतु हे सरकार कोणत्याही पद्धतीनं या लढ्याला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देत नाही। सरकारने अनुदान तर जाहीर केलं, परंतु अजूनही कांद्याचं अनुदान अनेक शेतकऱ्यांचं, नाशिकचे शेतकरी असेल, आता कांदा काही नाशिकपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। आज कांदा या महाराष्ट्रात, मी महाराष्ट्रात फिरत असताना सर्वदूर वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कांद्याला एक मोठ्या प्रमाणावर उत्पन्न सगळ्या ठिकाणी होत आहे। आणि शिवसैनिक बांधवांनो, या विषयात शेतकरी खऱ्या अर्थानं शिवसैनिक बांधवांनो, शेतकऱ्यांचं अंगठे तोडण्याचा प्रकार हे सरकार करत आहे। कापसाची ही स्थिती झालेली आहे, आज सुद्धा मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे, या कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस ठेवला, परंतु या सरकारने बाहेरून बघा
काही निर्यात बंदी केली जाते तर कापसाची आयात सरकारने केलेली, याला कारण शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटू नये अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने घोषणा तर मोठ्या केली, परंतु कापूस असेल, सोयाबीन असेल, या कोणत्याही पिकाला सरकार भाव देऊ शकलं नाही. उलट शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अन्याय करण्याचं काम सरकारने केलं आहे. एक महाराष्ट्रातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. या सरकारने दुधाला 34 रुपये लिटर भाव जाहीर केलेला आहे. परंतु ग्रामीण भागात जर आपण गेलो, अनेक सहकारी दूध संघ असेल, खासगी दूध संघ असतील, 22 रुपये, 23 रुपये, 24 रुपये, जास्तीत जास्त 25 रुपयाच्या वर शेतकऱ्याच्या दुधाला भाव देत नाही. म्हणजे एकीकडे सरकारने 34 रुपये दिलेला भाव, परंतु हे संघ शेतकऱ्याचं दूध 24 रुपये 25 रुपयाच्या वर खरेदी करत नाही. उलट हे दूध शहरी भागामध्ये 50 रुपये 60 रुपये लिटर विकलं जातं. आणि म्हणून हे सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण या सरकारचं आहे. एकीकडे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा केली आहे की बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज देऊ. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज देण्याची घोषणा केली, सिबिल तपासलं जाणार नाही अशी घोषणा केली. परंतु मला असं वाटतं आपण ग्रामीण भागातले सगळे शिवसैनिक आहोत, कोणत्याही शेतकऱ्याला सिबिल तपासल्याशिवाय कर्ज मिळालं नाही. खरंय का खोटं आहे? खरंय का नाही? मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं जो बँक मॅनेजर सिबिल तपासेल त्याच्यावर गुन्हा दाखल करेल. परंतु या महाराष्ट्रात एकाही बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला नाही. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं एक शेतकऱ्यांना एक अडवणूक करण्याचं काम हे सरकार करतं. शिवसैनिक बांधवांनो, एक महत्वाचा विषय आहे. या सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान योजना सुरू केली. केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने सुद्धा सुरू केली एक नमो योजना. या महाराष्ट्रामध्ये 1,52,000 शेतकरी खातेदार आहेत. 1,52,000 शेतकरी खातेदार आहेत. 1,52,00,000 खातेदार असताना या महाराष्ट्रामध्ये पहिला हप्ता या योजनेचा आला होता 1,12,00,000 शेतकऱ्यांना. 1,52,00,000. चला ठीक आहे, आपण कोणी इन्कम टॅक्स होल्डर, आमदार, खासदार याच्यातून वगळले काही हरकत नाही. हे झाले 1,12,00,000. आता मला सांगा की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाढ होत असते का कमी होत असते? तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढ होत असते. वाटण्या होतात वेगवेगळ्या पद्धतीनं. 5 एकरचे 2-2 एकर होतात, 3-3 एकर होतात, 2.5 एकर होतात. परंतु आता 15वा हप्ता आलेला आहे. हा आलेला आहे फक्त 51 लक्ष शेतकऱ्यांना. म्हणजे सरकार लबाड कसं आहे, हे सरकार खोटारडे कसं आहे, हे मी आपल्या मार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊ इच्छितो की खऱ्या अर्थानं 1,12,00,000 शेतकऱ्यांना पहिला हप्ता आलेला असताना आताचा हप्ता आलेला आहे फक्त 51 लक्ष शेतकऱ्यांना. बांधवांनो, हे सरकार ज्या वेळेस आलं त्यावेळेस त्यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू अशा प्रकारची घोषणा केली. परवा सुभाष देसाई साहेबांचा मला फोन आला. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी त्यांनी चर्चा केली. आपल्या पक्षप्रमुखांनी याविषयी चिंता व्यक्त केली. आपण कशा पद्धतीनं मदत देऊ शकतो अशा प्रकारची चिंता व्यक्त केली. या महाराष्ट्रात 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 किती आत्महत्या झाल्या कोणी विचार करू शकतं? कोणी विचार करू शकतं किती आत्महत्या झाल्या? मी आकडा सांगतो, आपल्याला आश्चर्य वाटेल. या महाराष्ट्रात 2,921 शेतकऱ्यांनी मागच्या 1 वर्षात आत्महत्या केल्या. 2,921. आपण म्हणतो फक्त मराठवाड्या आणि विदर्भात आत्महत्या होतात. विदर्भाच्या नागपूर विभागात 299 आत्महत्या झाल्या. अमरावती विभागामध्ये 1240 आत्महत्या झाल्या. मराठवाड्यामध्ये 1057 आत्महत्या झाल्या. पुण्यामध्ये 31 झाल्या आणि नाशिकमध्ये सुद्धा 254 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्याचा आकडा वर्षभरातला आहे 2,921. आणि म्हणून तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात आत्महत्या सुद्धा वाढलेल्या आहेत. पीक विमा एक विषय महत्वाचा आहे. हा पीक विमा जर एखाद्या वेळेस बघितलं तर खऱ्या अर्थानं पीक विमा कंपन्याची खळगी भरण्यासाठी हा पीक विमा दिला जातो का काय अशा प्रकारची स्थिती. मी फार मागच्या काळात जात नाही, परंतु मागच्या वर्षभराचा जर आकडा आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचा पीक विमा आहे. आणि शेतकऱ्यांच्या पाड्यात पडलेले फक्त 3,500 कोटी रुपये. 8,000 कोटी पैकी 3,500 कोटी रुपये.
म्हणजे 4,500 कोटी रुपये रक्कम ही शेतकऱ्याच्या ऐवजी पीक विमा कंपन्यांच्या पाड्यामध्ये पडलेली आहे. आपण जेव्हा गावगाव जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं जातो, त्यावेळेस जेव्हा विचार करतो तेव्हा या पीक विम्याचा जर विचार केला तर पीक विमा 1 रुपयात पीक विमा ही फसवी योजना आहे. 1 रुपयात पीक विमा दिलेली ही योजना फसवी आहे. आज जे अग्रिम 25% द्यायचं हे सुद्धा शेतकऱ्याच्या पाड्यात पडू शकलेलं नाही. आणि मागच्या वर्षीचे सुद्धा जवळपास 4,500 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले माननीय सर्व शिवसैनिकांना मी सांगू इच्छितो. म्हणून पीक विमाचे आकडे देत असताना प्रोत्साहन अनुदान मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जाहीर झालं होतं. हे प्रोत्साहन अनुदान ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस 50,000 रुपये ज्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांना द्यायचं आपण कबूल केलं होतं. परंतु आज या शेतकऱ्यांनी हे प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं नाही. आणि म्हणून बांधवांनो, मी हे सांगू इच्छितो की ज्या वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा झाली आणि उद्धवजींच्या सरकारच्या काळात सुद्धा झाली. फडणवीस सरकारच्या काळाची कर्जमाफी झाली होती, तिची संख्या होती 50,60,000 शेतकऱ्याची कर्जमुक्तीची संख्या होती. प्रत्यक्षात प्रदान झाले फक्त 44 लाख, म्हणजे 6,56,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजून झाली नाही. उद्धवजी मुख्यमंत्री असताना 32,40,000 शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. त्यातल्या 31,97,000 शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना पैसे पडले. फक्त 25,000 शेतकरी काही भागातले बाकी आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीने शेतकऱ्याची फसवणूक होते. शासन आपल्या दारी कार्यक्रम सरकार करतं. शासन आपली दारी कार्यक्रम करत असताना फक्त मला असं वाटतं मोठ्या मोठ्या घोषणा करतं. आणि या शासन आपल्या दारीला मी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदेशानं या महाराष्ट्रामध्ये जनाधिकार कार्यक्रम सुरू केला. बुलढाण्याला झाला, संभाजीनगरला झाला, मुंबईला झाला. येणाऱ्या काळामध्ये तो धुळेला आहे, श्रीरामपूरला आहे, पालघरला आहे, कोल्हापूरला आहे, सिंधुदुर्गला आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा आहे. या जनाधिकारमध्ये ज्या तक्रारी येतात, ज्या सोडवल्या जातात, त्यामुळे शासन आपल्या दारी ही नुसतीच बात मारली जाते. खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला साथ देण्याची भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे. आणि या अधिवेशनातून ज्यावेळेस आपण हा संकल्प करू, या शेतकऱ्याला साथ देऊ, त्यावेळेस मला असं वाटतं येणारा काळ लोकसभा असो, विधानसभा असो, हा फक्त शिवसेनेचा आहे. शिवसेनेचा एवढं सांगून थांबतो. धन्यवाद.